जिथं जातीचाही चुकीचा कोणी बोलला असेल, जिथं जातीचा माणूस सुद्धा चुकीचा बोलला असेल, तो कितीही मोठा असो, त्याच्या सोबत सुद्धा आम्ही भांडलो आणि चुकीच्याला चुकीचं म्हणलो. त्याच्यामुळे आमच्या राजकारणात अडचण आली, आम्ही शिव्या खाल्ल्या, पण चुकीच्याला चुकीचं म्हणणारी आमची जात आहे. म्हणून खोटं बोलणार नाही, खोटं सहन करणार नाही आणि जातीवाद तर मुळीच करणार नाही. जातीवाद करायचं हे आमच्या रक्तात नाही. परंतु लगेच तुम्ही सांगता की अरे आरोपीला पाठीशी घालणारी ही जात. त्याला कुणाला त्याचा खाली मुंडका वर पाय कसं करायचं या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ही विदर्भाची जनता करणार आहे. या विदर्भाच्या जनतेच्या मनगटात ती ताकद आहे. म्हणून त्यांना सांगतो, बाबा तुम्हाला जे काय राजकारण करायचं, जो काय जातीवाद करायचा, तुम्हाला तिकडं पसरवा. या जिजाऊच्या पावनभूमीत येऊन जर जातीपातीच्या भानगडीत पडाल तर इथून परत वापस जाणार नाही. अशा पद्धतीचा इशारा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि काय तुम्ही आम्हाला म्हणता की महिलांवर अत्याचार केले, तुम्ही आम्हाला सांगता महिलाचे कपडे फाडले. अरे ग्रामीण भागात आमच्या त्या चिखल्यामध्ये राहणाऱ्या या काही महिला नाही का? माझ्या सगळ्या लोकांना विनंती आहे, फेसबुक लाईव्ह करा. प्रत्येकानं आपला आपला मोबाईल काढा आणि फेसबुक लाईव्ह करा, सोशल मीडिया लाईव्ह करा आणि दाखवा की इथं बसलेल्या महिला नाही का, आता इथं बसलेल्या महिला नाहीत का, यांच्या घरावर गेल्या जाता, यांच्या घरावर दगड फेकता, यांना एकटीला बाहेर पकडून जाताना मारता. हा महिलावर अत्याचार नाही का? मग तुम्ही बोलत असताना त्या ठिकाणी खरी माहिती घेतली पाहिजे. अरे जरांगे, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या विषयात चांगलं बोलला असेल तर आम्ही सांगितलं की जरांगे चांगला बोलला, पण जर तुम्ही कुठेही उठसूट काही बोलत असेल मग मात्र जरांगेची गाय होणार नाही. ज्याचा काही संबंध नाही त्या बीडच्या राजकारणाचा आणला, काय संबंध आहे तो बीडच्या राजकारणाचा? या गोष्टी या ठिकाणी आम्ही खपून घेतल्या जाणार नाही. म्हणून पोलीस हाताने वाजत नाही. भांडण त्या ठिकाणी झालं, परंतु कुठल्याही हात लावला नाही, अंगाला हात लावला नाही. भागातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना माहिती आहे. मराठा समाजाच्या अनेक माणसाचे मला फोन आले, त्यांचं नंबर सगळे या ठिकाणी आहे, मी तेही दाखवू शकतो. त्यांनी तर सांगितलं होतं, भाऊ सभेत दाखवा की आम्हाला माहिती आहे सत्य परिस्थिती काय. आणि त्यांना हा विनोद वाघ सुद्धा माहिती आहे की जातीपातीचं राजकारण आम्ही कधी करत नाही. म्हणून सत्यता सगळ्यांना माहित आहे. तिथला DVR साहेब तुम्ही तपासा, त्यामध्ये CCTV फुटेजमध्ये सगळे सत्य गोष्ट त्या ठिकाणी आहे. तो DVR त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण पाठवू सगळी सत्य गोष्टी समोर येईल. अरे बाई, तू पंतप्रधान होय, जिल्हा परिषद सदस्यच काय, अजून राष्ट्रपती होय, अमेरिकेचे राष्ट्रपती होय, पण असं छत्रपती शिवरायांच्या आडून राजकारण करून आणि एखाद्या समाजाला बदनाम करून बाई मोठं होऊ नको. कशासाठी हे धंदे करते? लढायची असन तुला जिल्हा परिषद काही, परंतु अशा पद्धतीनं आणि अजून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी मी आज बोलणार नाही. शेवटची सभा नाही ही, काही शेवटची सभा नाही. ज्या ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस पुढची सभा जर घेऊ तर मग मी एवढं काही बोलल की मग मात्र अवघड होईल. त्यामुळे ती वेळ कृपया आमच्यावर आणू नये, सत्य बाहेर काढायला आणखीन लावू नये. ज्यावेळेस सत्य आम्ही मांडू तोंड दाखवणं त्या ठिकाणी मुश्किल होईल. म्हणून हा तुम्हाला इशारा समजा. इशारा द्यायचं काम आणि ठेका फक्त जरांगेला दिला नाही, आम्हाला इशारा देता येतो आणि पूर्णही करता येतो. त्या ठिकाणी ठाणेदार पाटील साहेब, ठाणेदार पाटील साहेब त्या ठिकाणी थांबा, बोलू दे ना. आपलं एकच झालंय. हे सगळं जे पांगलं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अन्याय करायची हिंमत का वाढली कोणाची? आपलं एकच झालंय. आपण कधी कुणी एकाचं ऐकत नाही. आपल्याला वाटतं सगळ्यांना आपण पुढे झालं पाहिजे, कधीतरी एखाद्याला बोलू द्यायला पाहिजे, पुढे होऊ द्यायला पाहिजे, अन्यायाच्या विरोधात लढू दिलं पाहिजे आणि अन्याय संपू दिला पाहिजे. आपण प्रत्येकाला वाटतं मी बोललं पाहिजे. अरे खुशाल मोठेपणा घ्या, कोणीही बोला, पण तू हे सत्य या ठिकाणी मांडा, सत्य सांगा जनतेला आणि या ठिकाणी जनतेला न्याय द्या. तो न्याय देण्यासाठी आज आपण इथं लढतोय. म्हणून ज्या ठिकाणच्या फुले ठाणेदार API पाटील साहेब होते. कोण होते? पाटील.
कोण होते ते? बिचारा जीव तोडून सांगत होता, अरे बाबा हे तसं नाही, हे खरं नाही. ए गपरे, तू सांगू नको. अरे पाटील बोलू द्या, सांगतोय खरं सांगतोय. नाही बोलू द्यायचं नाही, खरं बोलू द्यायचं नाही. जातीचा माणूस आहे ना तुमच्या, बोलू द्या ना खरं. आम्ही जातीवाद करत नाही, पण तुम्ही आणलं म्हणून सांगतो. मग पाटील माणूस हे सांगतोय की तशी घटना घडलीच नाही, त्याला सांगितलं जातं गप बैस, बोलू नको. आम्ही सांगतो तेच बोल, आम्ही सांगतो तसाच मांड, आम्ही सांगतो तीच कलम लाव. एकीकडं सांगितलं जातं की जरांगे ज्यावेळेस स्टेजवर येताना, प्रकाश भाऊ, भगवान भाऊ, सुनील, नटराज, तो अरे माझ्या दोन्ही किडण्या गेल्या, मला धरून चालवावं लागतं. आपण कुणाच्या बिमारीवर बोलत नाही, पण पुढचं वाक्य आहे का, अरे माझ्या दोन्ही किडण्या गेल्या, मला धरून चालवावं लागतं. आणि स्टेजवर गेल्यावर म्हणतो की महाराष्ट्रातल्या सगळ्याला कापायची ताकद जरांगे ठेवतो. अरे तुला स्टेजच्या 2 पायऱ्या चढता येत नाही, कापायची भाषा आमच्यासोबत, खेटायची भाषा आमच्यासोबत. अरे अख्खा आयुष्य त्या खेटाखेटीत आणि कापाकापीत घातलं रे बाबा. आता कुठं 2 दिवस झाले बंद केलं होतं की जाऊ द्या बाबा आता बंद करा. तू कधी जेलात नसन गेला रे बाबा. 3-3 महिने राहिलो, 4-4 महिने राहिलो, बघून आलो. हे धंदे आम्हाला नको सांगू. अरे तुझ्यासारख्याचं काम होतं गावात येणं, सत्यता पाहणं, जे सत्य आहे ते मांडणं, सत्य स्वीकारणं. आणि जर खरंच महिलेच्या कपड्यावर कोणी हात घातला असेल तर ते सांगणं आणि आम्हाला बोलवणं. सगळ्यात पहिले त्या हात घालणाऱ्याचे हातपाय आम्ही तोडले असते, सगळ्यात पहिले. तुम्हाला माहित आहे आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी आहे, आमचे पोलीस बांधव या ठिकाणी आहे. शिंदखेड राजा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्याचं काम चाललं होतं. त्यावेळेस मी स्वतः, सगळ्या पत्रकार बांधवांना माहित आहे, मी स्वतः त्या ठिकाणी पुढे लढलो. आजही माझ्याकडे त्याची व्हिडिओ क्लिप आहे, तुमच्या टीव्हीची बातमी आहे, पेपरची बातमी आहे. माझं त्या काळातलं स्टेटमेंट आहे, कालचं चिखल्याचं प्रकरण झाल्यानंतरचं नाही. त्या काळातलं स्टेटमेंट आहे की जर छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला तर हलवण्याचे हात पाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. रुमाल हे गोष्ट आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस बोललो. म्हणून या ठिकाणी सुद्धा छत्रपती शिवरायांचा पुतळा आम्ही कसा हलवू देऊ, आम्ही कशी त्याची विटंबना करू देऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक झालं पाहिजे, भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे. हा बोलणं, हे बोलणं म्हणजे छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याला विरोध करणं होतं का? सांगा की छत्रपती शिवाजी महाराजाचं भव्य स्मारक झालं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजाचा भव्य दिव्य पुतळा उभारला गेला पाहिजे. हे बोलणं म्हणजे छत्रपती शिवरायाच्या स्मारकाला विरोध होऊ शकतो का? मग आता हे कुठलं लॉजिक आणलं गड्या हो की तुम्ही पुतळ्याला विरोध केला? त्याकडे सगळं असताना तुम्ही तर पोलीस प्रशासनाने मला सांगितलं की गुन्हेगार भांडणं ठीक आहे, ती बी लढणारच ना, थोडंफार लढल्या झालं. ते काही कपडे फाडाफाडी झाली नाही, पण तुम्ही सरपंचानं फाडले, गावानं फाडले, जातीनं फाडले, असं खोटं तसे जर गुन्हे दाखल नाही, पोलीस प्रेमानं सांगतो. आता जर खऱ्या ते धकलं, तू पंकजा ताईला बोलून दाखव, तुला सांगतो काय ते. छातीवर हात ठेवून सांगतो, हा पट्ट्या आणि सगळी मंडळी 5 लाखाची सभा इथं घेऊ. आम्हाला काही जातीचं राजकारण करून मोठं व्हायचं नाही, आम्हाला खोटं बोलून मोठं व्हायचं नाही, आम्हाला काही चुकीचे आरोप करून मोठ्याच्या आड लपून मोठं व्हायचं नाही. आम्हाला सत्याच्या बाजूने लढून मोठं व्हायचंय. आणि बघा आजची ऐका जरा 5 मिनिटं नंतर आजची सभा घेतली.
ही नोटीस वाचून घ्या म्हणलं साहेब. 30 वर्ष नोटीस आले होते, शतक पार करून 200 वर जायला तयार आहे.